नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वर्तुळ या तासिकेमधील आपल्या आतापर्यंतचे सराव संच 3.2 हा पूर्णतः कंप्लीट झालेला आहे आणि त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आज आपण घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया। वर्तुळ कंस म्हणजे काय, तर त्यासाठी मी तुम्हाला एक आकृती काढून दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते पहा, ही जी वृत्तछेदिका आहे AB, ही वृत्तछेदिका या वर्तुळाला वृत्तछेदिकेने छेदल्यामुळे जे दोन भागात वर्तुळाचे विभाजन झालेले आहे त्यापैकी कोणताही एक भाग म्हणजे आपण काय सांगते, वर्तुळ कंस हे सांगता येईल। म्हणजे यासाठी मी तुम्हाला वर्तुळ कंस म्हणजे हा भाग ही तुम्हाला काय सांगता येईल, हा ही वर्तुळ कंस आहे आणि AXB हा दुसरा भाग ही वर्तुळ कंस आहे। तर वर्तुळ कंस लिहितात कसं, तर कंस AYB किंवा दोन भागात विभाजन झाल्यापैकी दोन्ही भाग आपले काय असणार आहेत, वर्तुळ कंस असणार आहेत AXB। हे यानुसार मिळालेले आपल्याला वर्तुळ कंस आहे। आता याच्यामध्ये वर्तुळ कंस म्हणलं की आपल्याला माहिती आहे विशाल वर्तुळ कंस आणि लघु वर्तुळ कंस। विशाल म्हटल्यानंतर त्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे, लघु म्हटल्यानंतर त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ तुम्हाला मिळतो। विशाल म्हणजे काय, मोठा, लघु म्हणजे काय, छोटा। तर याच्यामध्ये विशाल वर्तुळ कंस म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल की ज्या भागामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू हा कसा असतो, समाविष्ट असतो, त्याला आपल्याला काय म्हणता येईल, विशाल वर्तुळ कंस। आणि त्याच्या विरुद्ध जी बाजू आहे त्याला आपल्याला काय म्हणता येईल, लघु वर्तुळ कंस। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मी दर्शवलेलं आहे की ज्या भागामध्ये म्हणजे कंस AYB हा विशाल वर्तुळ कंस आहे, कारण याच्यामध्ये केंद्रबिंदू O आलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये वर्तुळाचा जास्तीत जास्त भाग सामावलेला आहे, म्हणून आपण याला काय म्हणूया, विशाल वर्तुळ कंस। हे मी तुम्हाला काय करते, थोडस या पद्धतीने दर्शवते, कारण आपल्याला थोडस समजायला आणखी थोडस तुम्हाला सोपं जाईल। हा भाग मी काय करते, या पद्धतीने रंगवून घेते। हा भाग म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, हा भाग आहे आपला विशाल वर्तुळ कंसाचा भाग आहे आणि जो दुसऱ्या त्याच्या विरुद्ध बाजूला जो भाग आहे तो आहे लघु वर्तुळ कंसाचा भाग आहे। आता वर्तुळ कंस म्हणजे काय तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे। आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे केंद्रीय कोन। ठीक आहे, केंद्रीय कोन म्हणजे काय, तर त्यासाठी अगोदर आपण समजून घेऊयात की कोन म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे। ठीक आहे, आता त्याच पद्धतीने केंद्रीय कोन हे कशामध्ये पाहायचं, आपल्याला वर्तुळामध्ये पाहायचं आहे। वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे ज्या कोनाचा काय असेल, शिरोबिंदू असेल, त्याला काय म्हणता येईल, केंद्रीय कोन असे म्हणता येईल। त्यासाठी आपण अगोदर आकृती समजून घेऊया। दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते पहा, की O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये पहा, O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये एक कोन दिसते पहा AOB आणि या कोनाचा जो शिरोबिंदू आहे तो शिरोबिंदू म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, म्हणजे त्याला आपल्याला काय म्हणता येईल, केंद्रीय कोन। लक्षात आलं, केंद्रीय कोन म्हणजे काय, केंद्रीय कोन म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू हाच त्या कोनाचा काय असेल, शिरोबिंदू आहे, किंवा कोनाचा शिरोबिंदू म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू जर असेल त्याला आपण काय म्हणतो, केंद्रीय कोन असे म्हणतो। मग याच्यामधील केंद्रीय कोन कोणता असेल, तर याच्यामधील केंद्रीय कोन असेल AOB। हा यामधील काय आहे, केंद्रीय कोन आहे का AOB। आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगतील, या कोनामुळे सुद्धा काय झालेलं आहे, वर्तुळाचे दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे, बरोबर। आणि हे दोन भागात विभाजन झालेलं असताना आपल्याला काय दिसते याच्यामध्ये, की वर्तुळाचा एक भाग जो आहे तो मोठा आहे आणि एक भाग जो छोटा आहे तो आहे लघु वर्तुळ कंस। म्हणजे विशाल वर्तुळ कंस आणि लघु वर्तुळ कंस इथं सुद्धा आपल्याला तेच प्रकार मिळतील। वर्तुळ कंस हे अगोदर आपण समजून घेऊया। वर्तुळ कंस हे ज्यावेळेस वृत्तछेदिकेने छेदले असतील त्यावेळेस आपल्याला मिळतात आणि केंद्रीय कोनामुळे सुद्धा आपल्याला काय मिळतात, बरोबर, त्यानुसार सुद्धा आपल्याला मिळतात वर्तुळ कंस मिळतात। आता याच्यामध्ये लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस हे तुमच्या लक्षात आलं असेल। तर याच्यामध्ये लघु वर्तुळ कंस आपल्याला काय सांगते, जो केंद्रीय कोनाचा जो भाग असतो तो कोणता असतो आपला, अगदी बरोबर आहे, तो असतो आपला लघु वर्तुळ कंस असतो आणि तो आपण कशाने दर्शवलेला आहे, ठिकाणी दर्शवलेला आहे। हा आहे आपला लघु वर्तुळ कंसाचा भाग आहे, लघु वर्तुळ कंस। आणि हा जो उरलेला जो वर्तुळाचा भाग आहे तो आहे विशाल वर्तुळ कंस। आणि याच्यामधील केंद्रीय कोन आपल्याला कोणता सांगता येईल, तर AOB हा या त्रिकोणामधील
केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोन का म्हणतात हे सर्वांच्या लक्षात आलं, कारण वर्तुळाचा केंद्रबिंदूस म्हणजेच या कोनाचा काय असतो, शिरोबिंदू असतो, म्हणून याला केंद्रीय कोन असे म्हणतात. तर याच्यामधील तुम्हाला सर्वात महत्त्वाचं वर्तुळ कंस, याचा अर्थ किंवा नेमकं वर्तुळ कंस म्हणजे काय हे सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. त्यापैकी आपण विशाल वर्तुळ कंस आणि लघु वर्तुळ कंस हेही समजून घेतलं आणि त्यानंतरचा पॉइंट आपण पाहिलेला आहे केंद्रीय कोन म्हणजे काय हे सर्वांच्या तुमच्या लक्षात आलं असेल. तर त्यावर आधारित असलेले काही मुद्दे आपण पाहूया. तर याच्यामधला पहिला मुद्दा आहे लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. हे मात्र प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की लघु कंसाचे माप, लघु कंस AXB हा काय आहे, लघु कंस आहे आणि या लघु कंसाचं माप हे कसे एवढं असतं, त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. आता केंद्रीय कोन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, त्याच्यामधील AOB याचं जे माप असेल तेच म्हणजे त्याच्या कशाचं असेल, संगत लघु कंसाचे माप असेल. म्हणजे जर आपल्या AOB चं माप थीटा असेल तर AXB कंस AXB चं माप सुद्धा किती असणार आहे, थीटा असणार आहे. म्हणजेच आपण इथं काय सांगू शकतो, आता याच्यामध्ये माप कशाचं AOB चं आपल्याला माहित आहे, ते आपण किती घेतले माहित आहे, म्हणजे ते आपण गृहीत धरले ते थीटा जर असेल तर याच्यामध्ये जो आपला लघु वर्तुळ कंस आहे किंवा लघु कंस आहे तो लघु कंस आपण कशाने दर्शवलेला आहे, AXB ने दर्शवलेला आहे आणि त्याचं माप सुद्धा किती असणार आहे, मग थीटा आहे. हे मात्र प्रत्येकाने एक लक्षात व्याख्या ठेवायची, केंद्रीय कोनाचे माप हे त्याच्या लघु वर्तुळ कंसाच्या मापा एवढे असते. हा पहिला मुद्दा प्रत्येकाने लक्षात ठेवायचा. काय सांगितले मी तुम्हाला याच्यामध्ये की केंद्रीय कोनाचे माप हे त्याच्या लघु वर्तुळ कंसाच्या मापा एवढे असते. जेवढं केंद्रीय कोनाचं माप आहे तेवढं त्याच्या लघु वर्तुळ कंसाचं माप आहे. आता त्याच्यानंतर दुसरी एक व्याख्या आपण पाहूयात, विशाल वर्तुळ कंसाचे माप. विशाल वर्तुळ कंस याच्यामध्ये आपल्याला कोणता विशाल वर्तुळ कंस दिसतोय पहा, AYB या विशाल वर्तुळ कंसाचं माप जर आपल्याला AXB लघु वर्तुळ कंसाचं माप माहित असेल तर विशाल वर्तुळ कंसाचं माप काढता येतं. कारण हे पहा, ज्यावेळेस लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस हा दोन्ही कंस मिळून आपल्याला वर्तुळ मिळतोय आणि वर्तुळाचं माप आपल्याला माहिती किती आहे, राईट 360 अंश आहे. म्हणून आपण कसं काढू शकतो, तर 360 वजा लघु कंसाचे माप, त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, विशाल वर्तुळ कंसाचे माप मिळेल. लक्षात आलं सर्वांच्या. म्हणून विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. म्हणजे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला काय काढता येऊ शकतं, लघु वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत विशाल कंसाचे माप. विशाल कंस म्हणा किंवा विशाल वर्तुळ कंस म्हटलं तरी सुद्धा चालेल. हे दोन्हीचं मीनिंग किंवा दोन्हीचा अर्थ व्यवस्थित सर्वांच्या लक्षात आलेला असेल. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया की अर्धवर्तुळ कंसाचे माप. म्हणजेच अर्धवर्तुळ कंसाचे माप बरोबर किती असतं, 180. कारण अर्धवर्तुळाचे माप 180, पूर्ण वर्तुळाचे माप किती आहे, 360. 360च्या अर्ध करा म्हणजे त्याला 2 ने डिवाइड करा, भाग घालवा, किती मिळेल आपल्याला, 180. अर्धवर्तुळाचे माप जर किती असेल, 180 असेल तर अर्धवर्तुळ कंसाचे माप सुद्धा किती असणार आहे, 180. अगदी बरोबर. आता पुढचा पॉइंट आहे पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती आहे, 360. हे आपल्याला याच्या अगोदर ही झालेलं आहे. आपण फक्त रिव्हिजन म्हणून किंवा एक मला त्याची माहिती असावी म्हणून हे पॉइंट आपण पुन्हा रिवाइज केलेले आहे. आता त्याच्यानंतरचा पॉइंट आता आपल्याला पाहायचा आहे कंसांची एकरूपता. कंस म्हणजे काय हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारे कंस दिसतात, PQ, QR, RS, ST, UT हे काय आहेत, कंसच आहेत. आता याच्यानंतर आणखी नंबरला इथं केंद्रबिंदू O असलेल्या वर्तुळामध्ये आपण काय घेतलेलं आहे, एकाच याच्यामध्ये किती 2 वर्तुळ आहेत. इथं सुद्धा आपल्याला काही वर्तुळ कंस दिसतात, BC, CD, ED, EF. आता याच्यामध्ये कंसांची एकरूपता म्हणजे काय की जेव्हा 2 कंसांची त्रिज्या आणि मापे जर समान असतील तरच आपण त्याला काय म्हणू शकतो की हे 2 कंस एकरूप आहेत, अन्यथा ते एकरूप असू शकत नाहीत. उदाहरणामध्ये जर कंस BC आणि कंस QR हे एकरूप आहेत का असं जर विचारलं तर आपल्याला काय सांगते, हे एकरूप असू शकत नाही, कारण याची मापेही भिन्न आहेत आणि या दोन्हीची त्रिज्याही कशी आहे, भिन्न आहे. त्यामुळे हे दोन्ही कंस एकरूप नाहीत.
तर त्यासाठी उदाहरणासाठी म्हणून मी ते घेतलेलं आहे पहा कंस क्यू आर. कोणता कंस क्यू आर कंस आणि कंस यू पी हे दोन कंस एकरूप आहेत. कारण हे पहा या दोन्ही कंसांची त्रिज्या कशी आहे सारखी आहे आणि हे ज्यावेळेस कंस तुम्ही एकावर एक ठेवल्यानंतर त्यावेळेस दोन्ही एकमेकाला काय होतील फिक्स होतील म्हणजे अगदी बरोबर मापाचे जर असतील याला आपण काय सांगू शकतो हे दोन्ही कंस कसे आहेत एकरूप आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा पॉइंट आहे आपण कंसांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म. कशाचा कंसांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म. आता बेरजेचा गुणधर्म याच्या अगोदर आपण कशामध्ये पाहिला होता रे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म चौकोनाच्या कोणाच्या मापाचा बेरजेचा गुणधर्म. आता इथे आपण पाहायचं आहे आता वर्तुळाबंद कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म. हे आपल्याला कसं पाहता येईल तर याच्यामध्ये पहा यामध्ये मी एक वर्तुळ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये वर्तुळ कंस कोणता आहे पी क्यू क्यू आर आर एस एस टी किंवा दोन कंस आपल्याला एकत्रित करायचे झाले तर त्याची बेरीज आपल्याला कशी सांगता येईल बेरजेच्या गुणधर्मानुसार. आता मला कंस पी आर घ्यायचा आहे. कंस पी आर बरोबर कोणत्या दोन कंसांची बेरीज असेल कंस पी क्यू प्लस दुसरा कोणता कंस असेल क्यू आर. इथं बेरजेचा गुणधर्म वापरला गेलाय कारण याच्यामध्ये ज्यावेळेस आपण काय करतो की आपण पी क्यू याच्यामध्ये दुसरा कोणता कंस मिळवलेला आहे क्यू आर. हे दोन्ही कंस मिळून आपल्याला कोणता कंस मिळालेला आहे पी क्यू आर किंवा त्याला डायरेक्ट पी आर म्हटला तरी सुद्धा चालेल. ते आणखीन एक पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं म्हणून ते एक्झाम्पल मी खाली या पद्धतीने घेतलेला आहे. मेजरमेंट ऑफ पी क्यू आर या कंसाचे माप अधिक मेजरमेंट ऑफ कंस आर एस टी बरोबर कोणत्या कंसाचे माप मिळेल आपल्याला पी आर टी. याच्यामध्ये कोणते दोन कंस एकत्र केलेले आहे पी क्यू आर म्हणजे हा पूर्ण कंस हा आणि त्याच्यामध्ये आणखी कोणता कंस मिसळलेला आहे आर एस टी. या दोन्ही कंसांची ज्यावेळेस काय होईल बेरीज होईल त्यावेळेस आपल्याला कोणत्या कंसाचे माप मिळेल पी आर टी. हा गुणधर्म कशा संबंधित झाला कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म. सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलेला आहे. प्रत्येकाने हे लिहून घ्यायचं आहे. लिहून घ्या. सर्वांचं लिहून झालं असेल. चला तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रमेय. पहिला प्रमेय आहे एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. प्रमेयाचा अर्थ अगोदर समजून घेऊया. काय सांगितलं याच्यामध्ये एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे इथं आपल्याला काय एकरूप दिलेलं आहे एकरूप कंस दिलेले आहेत आणि काढायचे काय की त्याच्या जीवा कशा असतात एकरूप असतात हे आपल्याला काढायचं आहे किंवा सिद्ध करायचं आहे. सो मग याच्यामध्ये आपण काय घ्यायचं लागेल की एक वर्तुळ असेल आणि या वर्तुळामध्ये आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे की कंस म्हणजे समजा ए बी हा एक कंस आहे आणि सी डी हा एक दुसरा कंस आहे. हे दोन कंस ऑलरेडी आपल्याला कसे दिलेले आहेत एकरूप दिलेले आहेत. तर यामधील ज्या जीवा आहेत त्या जीवा आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. म्हणून ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये आपण ए बी आणि सी डी या जे दोन कंस आहेत ते दोन कंस एकरूप दाखवलेले आहेत. हा झाला आपला पक्षाचा भाग. सो केंद्र ओ असलेल्या वर्तुळात कंस ए बी एकरूप कंस सी डी आणि नंतर साध्य जे सिद्ध करायचे की त्याच्यामधील जीवा ए बी आणि जीवा सी डी ए बी आणि जीवा सी डी हे आपल्याला एकरूप दाखवायचे आहे. कंस म्हणल्यानंतर ए बी आणि सी डी ही ऑलरेडी आपल्याला काय दिलेलं आहे एकरूप दिलेलं आहे. आता सिद्धता मग याच्यामध्ये मी काय करून घेतलं की रेख एओ बीओ सीओ आणि डीओ आपण जोडून घेतल्यानंतर इथे आपल्याला त्रिकोण तयार झालेले दिसत आहेत. पहिला त्रिकोण असेल आपला एओ बी आणि दुसरा त्रिकोण असेल सीओ डी. या दोन त्रिकोणामध्ये बाजू एओ आणि बाजू सीओ एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे या दोन बाजू कशा असणार आहेत एकरूप असतील. आणि नंतर दुसरं पण आपल्याला काय सांगतील पहा एओ आणि सीओ एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. त्याचबरोबर बीओ आणि डीओ या सुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. बाजू बीओ एकरूप बाजू डीओ एकाच वर्तुळाच्या
वर्तुळाच्या त्रिज्या या सुद्धा कशा असतात एकरूप असतात, म्हणून आपण हे दोन्हीवरून घेतलंय. आता त्याच्यानंतर आणखी आपल्याला काय सांगते की कोण EOB हा एकरूप कोण COD कशावरून एकरूप कंसांची व्याख्या किंवा लघुवर्तुळ कंसांची व्याख्या म्हटला तरी सुद्धा चालेल. आणि याच्यामध्ये पहा हा जो AOB हा जो कोण आहे हा कशावरती तयार झालेला आहे केंद्रावरती, वर्तुळ केंद्रावरती. आणि वर्तुळ केंद्र आणि आपल्याला काय सांगेल कोणाचा शिरोबिंदू हे जर एकच असेल तर आपल्याला काय सांगते हा जो कोण असेल तो केंद्रीय कोण आहे. आणि केंद्रीय कोणाचे माप हे त्याच्या लघु वर्तुळ कंसांच्या मापा एवढे असते. म्हणजे याच्यामध्ये पहा हा वर्तुळ जो आहे त्याचा केंद्रबिंदू O आहे आणि याच्यामध्ये AOB हा केंद्रीय कोण याचं माप AO असेल लघु वर्तुळ कंसामध्ये. आणि त्याचबरोबर कोण COD याचा सुद्धा केंद्रीय कोण O आहे आणि याचं माप जे असेल ते कंस CD एवढा असेल, लघु वर्तुळ कंस एवढा असेल. आणि हे दोन्ही कंस एकरूप आहेत म्हणजे हे दोन्ही केंद्रीय कोण कसे झाले एकरूप झाले. म्हणून आपण काय घेतलं की AOB हा कशाला एकरूप असेल COD ला एकरूप असेल. एकरूप कंसांच्या व्याख्येनुसार आपण ते घेतलेलं आहे. म्हणून त्रिकोण AOB हा कशाला एकरूप असेल त्रिकोण COD ला एकरूप आहे. कशावरून पहा बा को बा बाजू कोण बाजू बाजू कोण बाजूनुसार हे दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप मिळाले. आणि हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर आपण काय समजू शकतो त्याचे जीवा AB आणि CD या दोन जीवा आहेत त्या कशा असतील एकरूप असतील. कशावरून एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एवढं लिहून घ्या प्रत्येकाने. पहिला प्रमेय सर्वांचा लिहून झाला असेल. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहावयाचं आहे दुसरा प्रमेय. या दुसऱ्या प्रमेयामध्ये आपल्याला काय दिले ते पाहूया. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. या दोन्ही प्रमेयामध्ये आपल्याला फरक काय दिसतोय नाही पहा. एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या एकरूप जीवांचे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कंस एकरूप दिले होते पक्षामध्ये, इथं आपल्याला जीवा एकरूप दिलेले आहे. इथं आपल्याला जीवा एकरूप दाखवायच्या होत्या, इथं आपल्याला काय दाखवायचे आहे संगत कंस एकरूप दाखवायचे आहे. म्हणजे तोच प्रमेय आहे फक्त थोडस इन्व्हर्स आहे. म्हणजे याच्यामध्ये जे आपल्याला पहिल्या प्रमेयामध्ये जे पक्षमध्ये दिलं होतं ते आपल्याला इथं साध्यमध्ये दिलेलं आहे. प्रमेय सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का. या प्रमेयामध्ये आपल्याला जीवा एकरूप दिलेले आहेत आणि कंस एकरूप दाखवायचे आहेत. मग त्यावरून आपण काय करून घेतलं या आकृतीमध्ये O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये जीवा PQ आणि जीवा RS हे जीवा कशा आहेत एकरूप आहेत. त्यानुसार आपण आकृती काढून घेतलेली आहे. पक्ष O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये जीवा PQ आणि जीवा RS या एकरूप आहेत. काय साध्य करायचंय की याच्यामधील जे कंस PQ आणि कंस RS हे जे दोन कंस आहेत ते आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. आता त्यानुसार आपण एक रचना करून घेतली. रेख PO OQ RS आणि SO हे जोडून घेतले पहिल्या प्रमेयानुसारच. आणि त्यानुसार आपल्याला दोन त्रिकोण मिळालेले आहेत. पहिला त्रिकोण आहे आपला POQ आणि दुसरा त्रिकोण आहे आपला ROS. त्रिकोण POQ व त्रिकोण ROS मध्ये आपल्याला याच्यामध्ये काय दिसते इथं सुद्धा पहा बाजू PO आणि बाजू RO ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. त्याचबरोबर बाजू OQ आणि बाजू OS या सुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. म्हणून आपण हे दोन्ही इथं घेतलेले आहे. बाजू OQ एकरूप बाजू OS आणि त्याचबरोबर बाजू PQ आणि बाजू RS या ज्या दोन बाजू आहेत त्याच वर्तुळाच्या काय आहेत जीवा सुद्धा आहेत. आणि पक्षमध्ये ते आपल्याला काय सांगितले या ज्या जीवा आहेत त्या जीवा कशा आहेत एकरूप आहेत. म्हणजेच त्या त्रिकोणाच्या बाजू कशा आहेत एकरूप आहेत. कशावरून पक्षवरून. म्हणजेच इथे आपल्याला काय सांगते की हे जे दोन त्रिकोण आहेत त्या त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या आहेत त्या कशा आहेत एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण POQ आणि त्रिकोण ROS हे दोन्ही त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप आहेत. म्हणजे बाजू कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप जर असतील तर आपण काय सांगू
शकतो की एकरूप त्रिकोणाचे संगत कोण सुद्धा एकरूप असतात. म्हणून POQ हा कोण ROS ला कसा असेल, एकरूप असेल. कशावरून? एकरूप त्रिकोणाचे संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. सो POQ आणि ROS हे जे दोन कोण आहेत ते कोण एकरूप आहेत. आणि हे जे दोन्ही कोण आहेत ते कोणत्या टाईपचे कोण आहेत लक्षात आले का तुमच्या? केंद्रीय कोण आहेत, बरोबर. आणि केंद्रीय कोणाचे माप हे त्याच्या संगत लघु कंसाच्या मापा एवढे असते. मग याच्यामधील जो आपला केंद्रीय कोण आहे POQ, या केंद्रीय कोणाचा लघु कंस कोणता आहे, PO, बरोबर. आणि ROS या केंद्रीय कोणाचा लघु कंस कोणता असेल, RS. म्हणजेच आपण काय सांगू शकतो की POQ याचा लघु कंस PQ आणि ROS याचा लघु कंस RS हे दोन्ही कंस सुद्धा कसे असणार आहेत, एकरूप असतील. लघु वर्तुळ कंसाची व्याख्या हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. कंस PQ एकरूप कंस RS. ही दोन्ही प्रमेय व्यवस्थित सर्वांच्या लक्षात आली असतील. ठीक आहे, प्रत्येकाने लिहून घ्या. इथं आपला आजची तासिका संपलेली आहे. बाय.